किसान संगठन के नेता रविकांत तुपकर ने राज्य में तीसरी आघाड़ी के तैयार होने की जानकारी दी है। नागपुर में पत्रकारों से बातचीत करते हुए तुपकर ने कहा कि राज्य के ऐसे नेता और संगठन जो किसानों के हक को लेकर अपनी आवाज को बुलंद करते हैं, वह सभी साथ आकर तीसरी आघाड़ी तैयार करें। इसे लेकर चर्चा हो रही है। तुपकर के मुताबिक इस संबंध में उनकी बच्चू कडू से चर्चा भी हुई है और जल्द ही इस पर निर्णय लिया जाएगा। नाही असं आहे की एक तर प्रस्थापित पक्षांना लोक कंटाळलेले आहेत आणि नेत्यांवरचा विश्वास लोकांचा कमी होतो आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कुणीच बोलत नाही। म्हणून शेतकऱ्यांची एक पॉलिटिकल वोट बँक असली पाहिजे आणि त्या वोट बँकेला एक चांगला पर्याय असला पाहिजे, म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडीचा पर्याय या ठिकाणी शोधतो आहे। एक चांगला फ्रंट उभा राहिला पाहिजे। बच्चूभाऊंशी वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चा झाली, त्या दिवशी ते मला म्हटले तुमच्या काय डोक्यात? मी म्हटलं छोट्या छोट्या पॉकेटमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये काम करणारे जे काही चांगल्या दमाचे तरुण आहेत, या सगळ्यांना आपण एकत्रित करून एक चांगला पर्याय शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि 12 बलुतेदारांना दिला पाहिजे। या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। परवा मी लातूरला जाणार आहे, नंतर सोलापूरला जाणार आहे। विविध भागामध्ये चांगलं काम करणाऱ्या तरुणांना एकत्रित घेऊन एक चांगला पर्याय महाराष्ट्राला देता येतो का, या संदर्भामध्ये आमची चाचपणी सुरू आहे। नाही संघटना म्हणून नाही, पक्ष म्हणून नाही, पण विविध भागामध्ये स्वतंत्रपणाने काम करणारे पण अनेक लोक आहेत। या सगळ्यांना एकत्रित घेऊन, ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे, अशा सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आपण देऊ शकतो, असा अंदाज एक आम्हाला आलेला आहे। आणि त्यामुळे हा सगळा निर्णय घेण्याच्या आम्ही मूडमध्ये आहोत। लवकरच पुण्यामध्ये या संदर्भामध्ये आम्ही बैठक घेऊ।